कल्पना करा की सकाळची वेळ आहे. तुमचा नाश्ता झाला आहे आणि तुम्ही उरलेलं अन्न कचऱ्याच्या डब्यात टाकता आणि सोबतच चिप्सचं पाकिटही त्यात फेकता. दोन्ही गोष्टी एकाच डब्यात पडतात. आता इथे एक सेकंद थांबा. संध्याकाळपर्यंत त्या अन्नाच्या कचऱ्याला आधीच खराब वास येऊ लागतो. पण ते प्लास्टिकचं पाकिट ते अगदी तसंच्या तसं दिसतं. हं. एक गोष्ट इतक्या लवकर बदलते आणि दुसऱ्या गोष्टीवर काहीच परिणाम का होत नाही? तुमच्या कचऱ्याच्या डब्याजवळचा हा छोटासा प्रसंग आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट शांतपणे सांगून जातो. दररोज आपण सर्वजण रस्त्यावर, शाळेत, घरात किंवा बाजारात काहीतरी कचरा निर्माण करत असतो. एकदा आपण एखादी गोष्ट फेकून दिली, की आपण सहसा त्याबद्दल विचार करणं थांबवतो. पण आपलं पर्यावरण तसं करत नाही. कचरा आपल्याला दिसत नाही याचा अर्थ तो गायब झाला असा होत नाही. तो कचरा कुठेतरी कचराभूमीवर, जलाशयांमध्ये, मातीत आणि काही वेळा तर नाल्यांमध्ये सुद्धा अडकून बसलेला असतो. आणि जेव्हा योग्य व्यवस्थापनाशिवाय कचरा साचत जातो, तेव्हा त्यामुळे प्रदूषण होतं, आजार पसरतात, पूर येतो आणि निसर्गाचं दीर्घकालीन नुकसान होतं. या संपूर्ण समस्येची सुरुवात आपण कोणत्या प्रकारचा कचरा निर्माण करत आहोत हे समजून घेण्यापासून होते. आता पुन्हा या कचऱ्याच्या डब्याकडे वळूया. ते उरलेलं अन्न आपोआप कुजायला सुरुवात झाली. जेव्हा हे अन्न मातीत मिसळतं, तेव्हा मातीत जीवाणू आणि बुरशीसारखे अतिशय लहान सूक्ष्मजीव असतात, जे त्यावर हळूहळू प्रक्रिया करू लागतात. ही नैसर्गिक विघटनाची प्रक्रिया मानवी मदतीशिवाय घडते. जो कचरा सूक्ष्मजीवांमार्फत नैसर्गिकरित्या विघटित होऊ शकतो, त्याला आपण विघटनशील कचरा म्हणतो. विघटनशील कचरा हा प्रामुख्याने सजीव गोष्टींपासून येतो. उदाहरणार्थ भाज्यांची देठं, फळांच्या साली, उरलेलं अन्न, पानं, फुलं, कागद आणि प्राण्यांची विष्ठा. जसं या कचऱ्याचं विघटन होतं, तसा तो पुन्हा मातीत मिसळतो आणि त्याचं उत्तम खत तयार होऊ शकतं, ज्यामुळे मातीची सुपीकता वाढते. इथे निसर्ग एक सुंदर चक्र पूर्ण करतो. निसर्गाकडून मानवाकडे आणि आता पुन्हा निसर्गाकडे. विघटनशील कचरा हा ओलसर असतो आणि विघटन प्रक्रियेदरम्यान त्यातून द्रव तयार होतं, ज्यामुळे त्याचं खत बनवणं शक्य होतं. म्हणूनच विघटनशील कचऱ्याला ओला कचरा किंवा सेंद्रिय कचरा असंही म्हटलं जातं. आता पुन्हा त्या प्लास्टिकच्या चिप्सच्या पाकिटाचा विचार करा. दिवस जातात, आठवडे जातात, महिने जातात, पण काहीही होताना दिसत नाही. प्लास्टिक कुजत नाही. सूक्ष्मजीव त्याचं सहज विघटन करू शकत नाही. गायब होण्याऐवजी प्लास्टिक हळूहळू लहान तुकड्यांमध्ये विभागलं जातं, ज्याला आपण सूक्ष्म प्लास्टिक किंवा मायक्रो प्लास्टिक म्हणतो. आणि ते शेकडो वर्ष पर्यावरणात तसंच राहू शकतं. जो कचरा नैसर्गिकरित्या विघटित होत नाही किंवा ज्याच्या विघटनासाठी खूप मोठा कालावधी लागतो, त्याला आपण अविघटनशील कचरा असं म्हणतो. अविघटनशील कचरा हा सहसा मानवनिर्मित असतो आणि त्याच्या उदाहरणांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या आणि बाटल्या, धातूचे डबे, काच, थर्मोकोल, तसेच जुने मोबाईल आणि चार्जर यांच्यासारखा इलेक्ट्रॉनिक कचरा यांचा सुद्धा समावेश होतो. हा कचरा निसर्गात परत जात नसल्यामुळे तो पर्यावरणात साचत राहतो. तो माती आणि पाण्याचं प्रदूषण करतो, प्राण्यांना हानी पोचवतो आणि आपल्या अन्नसाखळीतही प्रवेश करू शकतो. अविघटनशील कचऱ्यामध्ये ओलावा नसतो. तो स्थायू स्वरूपात राहतो आणि पुनर्चक्रीकरणासाठी खराब होण्यापासून वाचतो. म्हणूनच या प्रकारच्या कचऱ्याला सुका कचरा असंही म्हणतात. आता हे फक्त पुस्तकी ज्ञान नाही बरं का. मुंबईसारख्या शहरांचा विचार करा. मुसळधार पावसाळ्यात जेव्हा नाले प्लास्टिकच्या कचऱ्याने तुंबतात, तेव्हा पाण्याला जायला जागाच उरत नाही. पूर केवळ पावसामुळे येत पण नाही. कचरा पाण्याचा नैसर्गिक प्रवाह रोखतो, म्हणून पुराची परिस्थिती अधिक गंभीर होते. त्यामुळे अयोग्य कचरा व्यवस्थापन केवळ आपला परिसरच घाण करत नाही, तर ते पर्यावरणीय आपत्तींमध्ये सुद्धा वाढ करतं. मग आपण काय करू शकतो बरं? आपण रातोरात कचरा निर्माण करणं थांबवू शकणार नाही. पण पुढे काय होईल हे आपण नक्कीच ठरवू शकतो. म्हणून कचऱ्याचे निर्माण होण्याच्या ठिकाणीच वर्गीकरण करणे खूप महत्त्वाचे आहे. हिरवे डबे विघटनशील किंवा ओल्या कचऱ्यांसाठी वापरले जातात, तर निळे डबे अविघटनशील किंवा सुक्या कचऱ्यासाठी वापरले जातात. योग्य वर्गीकरण केल्यामुळे ओला कचरा सुक्या पुनर्वापर करण्यायोग्य कचऱ्याला खराब होण्यापासून वाचवतो. सोप्या भाषेत सांगायचं
तर अशा प्रकारे विघटनशील कचरा खत निर्मितीसाठी जातो आणि अविघटनशील कचरा पुनर्चक्रीकरण किंवा सुरक्षित विल्हेवाटीसाठी जातो. अविघटनशील कचऱ्याचं पुनर्चक्रीकरण केल्यामुळे प्लास्टिक आणि धातूंसारख्या साहित्याचा पुनर्वापर होतो, ज्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीवरील ताण कमी होतो. त्यामुळे खाणकाम किंवा उत्खननाची गरज कमी होते. हा कचरा कचरा भूमीवर जाण्यापासून रोखल्यामुळे प्रदूषण कमी होतं, जिथे अन्यथा त्यातील विषारी घटक मातीत आणि पाण्यात झिरपले असते. पुनर्चक्रीकरणामुळे ऊर्जेचा वापरही कमी होतो. नव्याने ॲल्युमिनियम तयार करण्यापेक्षा त्याचं पुनर्चक्रीकरण केल्याने 95% अधिक ऊर्जेची बचत होते. काही विघटनशील कचरा विशेष प्रकल्पांमध्ये, जसं बायोगॅस सारखी ऊर्जा निर्माण करण्यासाठीही वापरला जाऊ शकतो. चला, आता आपण पटकन उजळणी करूया. दैनंदिन कृतींमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याला घनकचरा म्हणतात. विघटनशील कचरा सूक्ष्मजीवांच्या मदतीने नैसर्गिकरित्या विघटित होतो. याला ओला कचरा म्हणतात आणि त्यासाठी हिरवा डबा वापरला जातो. अविघटनशील कचऱ्याचं सहज विघटन होत नाही आणि तो दीर्घकालीन प्रदूषण निर्माण करतो. त्याला सुका कचरा म्हणतात आणि त्यासाठी निळा डबा वापरला जातो. योग्य कचरा व्यवस्थापन आपलं आरोग्य, पर्यावरण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचं रक्षण करतं. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कचऱ्याच्या डब्याजवळ उभे राहाल, तेव्हा 1 सेकंद थांबा आणि स्वतःला विचारा, हे निसर्गात परत जाईल की यामुळे निसर्गाला संघर्ष करावा लागेल? कारण पर्यावरणाचं रक्षण करणं मोठ्या कारखान्यांमध्ये किंवा सरकारी कार्यालयांमध्ये सुरू नाही होत. त्याची सुरुवात तुमच्या घरापासून, तुमच्या कचऱ्याबाबत तुम्ही घेतलेल्या छोट्या छोट्या निर्णयांमधून होते. तेव्हा वेगळा कचरा, वेगळी जबाबदारी आणि तुमची प्रत्येक जबाबदार निवड आपल्या पृथ्वीला थोडी अधिक सुरक्षित बनवते. निसर्ग त्याचं काम करतो आहे. आता तुमची पाळी आहे.